जर सर्व माझा समाज झाला तर विचार करा कोणीतरी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करेल का? करेल? म्हणून जागृत होण्याची गरज आहे माय मावल्यांनो. आज जर आम्ही जागृत नाही झालो तर आईची शपथ आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्या भंतीची 1.5 महिन्यापासून तिथं अंशनावर बसली आहे. 1.5 महिन्यापासून की बुद्धविहार आमच्या ताब्यात झालं पाहिजे. बरोबर की नाही? आलं पाहिजे की नाही बुद्धविहार आमच्या ताब्यात? कोणाकोणाला वाटते बुद्धविहार ताब्यात आलं पाहिजे? हात वर करून सांगा मला. वा 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 क्या बात आहे. सगळ्यांना वाटते. म्हणून म्हणायचं आहे बुद्ध गयेचं विहार आमच्या ताब्यात आलं पाहिजे. कारण आम्हाला कोणाचं नको आणि आम्ही कोणाला घेऊ देऊ नये. म्हणून म्हणायचं आहे बुद्ध करुणा के सागर है सबको यहाँ ज्ञात है और शांति ने क्रोध पर की तथागत ने मात है. अरे पराक्रमी चक्रवर्ती राजा अशोक सम्राट ने बुद्ध अपनाया भाई दीपा. तो तुम्हारी मेरी क्या औकात है? तुम्हारी मेरी क्या औकात? तुम्हारी मेरी क्या औकात? क्या औकात है? तुम्हाला माहित आहे राजा अशोक सम्राटने 84,000 विहार बांधले होते. कोणाकोणाला माहित आहे? माय मावल्यांनो खरंच इमानदारीच्यानं वाचा. वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले मला वाचा आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही काही नाही रॅली निघाली का चालले आमचे भाऊ आमचे नवरे. अरे भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. पहिले तू तो सुधार. पहिले तू तो सुधार फिर बोलना आधी इधर आधी उधर. रॅली निघाली का चाललो आम्ही नाचत. आम्ही कधीच महत्व देत नाही. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचाल तर वाचाल. कारण आमच्यासाठी वाचणं महत्वाचं आहे नाचणं महत्वाचं नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही नाचू नका. एन्जॉय केला पाहिजे. नाचणं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे पण वाचणं आपल्या मेंदूसाठी चांगलं आहे. जर तुम्ही वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले वाचणं महत्वाचं आहे. आम्ही वाचण्यावर लक्ष देत नाही. कारण खरंच तुम्हाला बुद्ध असं समजायचं असेल बुद्ध धम्माचा सार समजायचा असेल कारण बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे. 3 महिन्याची वय घेतला माय पूर्ण बुद्धाचं असं एकही स्तर सोडलं नाही जिथे मी जाऊन आली नाही. याच्या अगोदर मला असं वाटत होतं खरंच 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास बुद्धाचा खरा असेल का. पण त्या तेव्हा पाण्यात आला मासा निंद्र घेतो कसा जावं त्याच्या वंशाला तवा कळते माणसाला. ज्यावेळेस तिथं गेले त्यावेळेस मला समजले की 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास आजही असं वाटते की 2.5 वर्षाचा इतिहास आहे असं वाटते माय मावल्यांना. बुद्ध गायला कोण कोण गेली तर हात वर करून सांगा मला. जाओ बुद्ध गायला जा. मी तुम्हाला सांगतो मी माझं सीझन संपल्यावर मी बुद्ध गायला 5,000 लोक घेऊन जाणार आहे. किती? 5,000. ज्याची कंडिशन आहे त्याच्याजवळून पैसे घेईन. ज्याची कंडिशन नाही त्याची तिकीट मी भरल. जर माझ्याकडून नाही झालं तर मी समाजात 1-1 रुपया वर्गणी करल. तरी 5,000 लोक बुद्ध गायला घेऊन जाईल. कोण कोण माझ्यासोबत येणार आहे सांगा मला बुद्ध गायला. तिथे जाऊन अंशनावर बसायचं आहे. क्या बात है क्या बात है. वाह 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 बहुत अच्छी बात है कि जैसे दिया बलिदान उसने वैसा कोई दे नहीं सकता. जैसे दिया बलिदान उसने वैसा कोई दे नहीं सकता और फैसला अपनी जिंदगी का ऐसा भला कोई ले नहीं सकता. अरे योद्धा तो बहुत हुई इस धरती पर भाई दीपक मगर अशोक सम्राट जैसा योद्धा इस धरती पर हो नहीं सकता. इस धरती पर हो नहीं सकता. हो नहीं सकता. कारण ते म्हणतात कालचा आमचा दिवस कसा होता. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला 1956 मध्ये. खरंच आम्ही बुद्ध झालो का? वाटते तुम्हाला आम्ही बुद्ध झालो? आम्ही धड बुद्धही राहिलो नाही धड महारही राहिलो नाही म्हणतच लटकलो आहोत. म्हणून म्हणायचं आहे जहाँ तुमने किया है बसेरा जहाँ तुमने किया है बसेरा करो महाप्रभु मोह हमारा करो महाप्रभु मोह हमारा. फिर से वो दिन आ जाएगा फिर से वो दिन आ जाएगा के महायुद्ध. माझ्याकडे बा तलवार वाजवली म्हणून टाळ्या वाजवू नका. जे खरंच मर्द आहेत ज्यांची ताकद आहे बाबासाहेबांसाठी माराची ते समोर हात करून टाळ्या वाजवा. फिर से वो दिन आ जाएगा.
का फिर से वो दिन आ जाएगा उस्फूट विचार पूर्ण देऊन राहिला अरे बाबासाहेबाच्या लेकरा तुम्हाला पाहिजे तर माझ्याकडून घेऊन जा पण आपल्या समाजाची बेइज्जती होईल असं कधीच वागायचं नाही मान 10-20 रुपयासाठी का 100-100 रुपये घेऊन जा तुमच्यासाठी जाऊ मी कारण तुम्ही सगळे लेकर खा माझे पण असा भिकारी धंदा करायचा नाही मा एकामेकाच्या अंगावर पडले लागलं तर काय करायचं तुम्ही सांगा पैशासाठी मरायचं का कारण आम्ही 1956 नंतरचे बुद्ध आहोत 1956 अगोदरचे जे बुद्ध होते ते शांतवादी बुद्ध होते पण आज आम्ही जे बुद्ध आहोत आम्ही बाबासाहेबांसाठी बुद्धासाठी मरू शकतो की नाही मरू शकतो की नाही बुद्धासाठी कारण तुम्हाला माहित आहे 1956 अगोदरचे बुद्ध शांतवादी होते 1956 नंतरचे बुद्ध ते महार बटालियन 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महारांना 28,000 पेशवे कापून टाकले होते माहित आहे ना कोणाकोणाला माहित आहे भीमा कोरेगावचा इतिहास 28,000 पेशवे कापले होते त्या महाराचे वंशज आहोत मी अरे काल फक्त 56 कापले रे आज जर आमच्या नादी लागा आईची शपथ 100 कापल्याशिवाय राहू नये आम्ही मिलिट्री चाहे कितनी भी बड़ी हो कमाल तो महार बटालियन टीम का है मिलिट्री चाहे कितनी भी बड़ी हो कमाल तो महार बटालियन टीम का है ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो कमाल तो सारा सिम का है सत्ताधारी जितनी भी हो राहुल कमाल तो संविधान के स्कीम का है अरे लाल जी की गाड़ी किसकी भी हो दीदी पेट्रोल तो मेरे भीम का है आमचं बुद्धविहार आम्ही मागत आहोत भिकार चोरतो हो एवढ्या दिवसाचे तिथं आपलं पोट भरून राहिले बिहार सरकार आमच्या बुद्धविहाराच्या भरोश्यावर सरकार चालून राहिलं ओरिजिनल ते बिहार नाही आहे जिथं बुद्धाचा जन्म झाला जिथं लिंबुनीमध्ये जिथं बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली ते बिहार नाही ते विहार आहे का विहार तिकडले बिहारी लोक आहेत ना त्यांची जबान पडत नाही ते विशालला विशाल म्हणतात विशुदानंदला म्हणतात म्हणून त्यांना बिहारला त्यांनी बिहार बनवून टाकलं ओरिजिनल बिहार आहे ते बिहार नाही आहे फिर वो दिन आ जाएगा तुमच्या जीवाचं तुम्हाला सोनं करायचं असेल तर माय मावल्यांना बुद्ध फॉलो करा बाबासाहेबाला फॉलो करा कारण बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे आमच्या शाळेने बाया पांडे कपडे घातले मी कानी बाई बहिणीला बुद्ध फॉलो करतो हा आज पौर्णिमा आहे कानी मा मग मी 12च्या नंतर जेवत नाही बाई अजिबात मला चलत नाही 12 वाजले तो आणि 3 वाजले का फगर होतं गिटक कोणचं केळं होतं गिटक कोणचं सफरचंद होतं गिटक कोणचं गाजर होतं गिटक नाही हो माय उपास नाही म्हणत आम्ही त्याला उपोषक म्हणतो हिंदू लोकांमध्ये उपास म्हणतात 3 महिन्याचे जे आमचे वर्षवासामध्ये असते त्याला आम्ही उपोषक म्हणतो आणि उपोषकाचा अर्थ असा आहे 12च्या नंतर तुम्हाला दाताला दात लावता येणार नाही जर तुम्हाला उपोषक करायचं असेल तर 12च्या नंतर फक्त तुम्ही ज्यूस पिऊ शकता तुम्ही दूधही पिऊ शकत ना कारण दूध हे लहान मुलाचं जेवण असते त्याच्यामुळे दूधही पिऊ शकत नाही कारण दूधही पेलो तर आमचं शील सुटल्याशिवाय राहत नाही म्हणून पांडे कपडे घालणं म्हणजे बुद्ध फॉलो करणं नव्हे वो दिन आ जाएगा कवी गायक मनोजजी कोटांगडे यांनी हा बहिणीचा सत्कार केला खूप खूप धन्यवाद की कार्यक्रमाला उपस्थित झाले खूप खूप धन्यवाद
84,000 विहार बांधले होते. किती? 84,000 विहारातून 84 विहार नाही दिसून राहिले आता. सगळी गिटकली आहे. म्हणून म्हणायचं काशी मथुरा व बालाजी हमारा, काशी मथुरा व बालाजी हमारा, बनवाया अशोकाने ये सारा. काशी मथुरा व बालाजी हमारा, बनवाया अशोकाने ये सारा. पुण्य वो जितना जाएगा. हा बँजो जय भीमाल्याचा होय. एखाद्या साऊंडवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात हा साऊंड जय भीमाल्याचा होय. एखाद्या गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात ही गाडी जय भीमाल्याची होय. एखाद्या घरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात हे घर जय भीमाल्याचं होय. तुम्हाला हे दिसते घरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात घर जय भीमाल्याचं होय. गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात गाडी जय भीमाल्याची होय. अरे हरामखोर हो, या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर हे का म्हणत आम्ही हा देश बुद्धाचा होय म्हणून? तेव्हा काय लाजा वाटतात का तुम्हाला? अशोक चक्र दिसल्याबरोबर तुम्हाला बुद्ध दिसते आणि म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार होय. तुमचा विश्वास आहे का बुद्ध हा विष्णूचा अवतार होय? तुमचा विश्वास आहे? आणि जर बुद्ध विष्णूचा अवतार होय, चला मानू आपण, हे म्हणतात बुद्ध विष्णूचा अवतार होय. मग विष्णूचा अवतार होय तर तुमच्या घरात बुद्ध काऊन नाही हो? जर बुद्ध विष्णूचा अवतार होय तर तुमच्या घरात बुद्धाची फोटो पाहिजे. तुमच्या घरात बुद्धाची मूर्ती पाहिजे. उद्या समजता का रे आम्हाला? तुम्हाला वाटते आम्ही घाण खेळवून आलो, आम्ही शनिवारी दिसतो तुम्हाला? तुम्ही जसं म्हणत तसं ऐकू. आम्ही बुद्ध विष्णूचा अवतार होय आणि बुद्धाच्या नावावर फोटो फुटून राहिले हराम करो हो. अरे आम्ही जर म्हटलं तुमचं राम मंदिर आमच्या ताब्यात द्या तर द्याल काय? देतील का? अयोध्येला राम मंदिर बांधलं, शुभेच्छा माझ्या सर्व हिंदू लोकांना. त्यांचंही राम मंदिर झालं पाहिजे, माझ्या शुभेच्छा आहे त्यांना. कारण आम्हाला वाटते आमचं बुद्ध विहार झालं पाहिजे, त्यांचंही बुद्ध विहार, त्यांचंही राम मंदिर झालं पाहिजे. माझ्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्ण हिंदू लोकांना. पण सगळे लोक म्हणतात नरेंद्र मोदीनं राम मंदिर बांधलं. नरेंद्र मोदीनं का राम मंदिर आपल्या बापाची शेती विकून बांधलं? अरे राम मंदिरामध्ये प्रत्येक माणसाचा खून पसीना सामील आहे. कसा सामील आहे? काल सिलेंडर कितीचं होतं, आज सिलेंडर कितीचा आहे? काल पेट्रोलचा भाव काय होते, आज पेट्रोलचे भाव काय? आणि आम्ही जीएसटी भरतो ते कुठं जाते रे? म्हणून राम मंदिरात प्रत्येक भारतीयांचा खून पसीना सामील आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तिथे उत्खनन झालं, पूर्ण बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या, तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तिथं राम मंदिर झालं पाहिजे. मी सुद्धा म्हणतो राम मंदिर व्हायला पाहिजे, माझ्या शुभेच्छा त्यांना. पण तुम्ही म्हणता की राम मंदिर मोदीनं बांधलं म्हणून मला तुम्हाला सांगूशी वाटते. राम मंदिराचा आदेश दिला सुप्रीम कोर्टानं. सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधानापासून. कोणापासून? सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? कोणापासून आहे? बोला काय नावल्यानं मुख्यासारख्या बसू नका. संविधान, सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधानापासून. आणि संविधान कोणापासून आहे? मग विचार करा, बाबासाहेब नसते तर संविधान नसतं, संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट नसतं, आणि सुप्रीम कोर्ट नसतं तर काय त्या बाबांना आदेश दिला असता का रे राम मंदिर बांधण्याचा? म्हणून राम मंदिराला खरा जर कोणाचा श्रेय असेल तर तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कारण राम मंदिर झालं पाहिजे हे विचारायचे आहो आम्ही. पूर्ण हिंदू लोकांना माझ्या शुभेच्छा आहे, का होऊ नये राम मंदिर. पण तुम्ही कोणाचा श्रेय कोणाला देऊ नका. ज्याची मेहनत आहे त्यांना श्रेय द्या. तिथं बाबरे मस्जिद होती, जर हिंदू मुसलमानाचे दंगे झाले असते तर काय भडकलं असतं? टूट जाती थे रिश्ते नाते, छूट जाती थी देश की माया. उन जातिवाद के दंगों ने कितों के सर पर से उठ जाता था साया. उन 3 जजों ने स्टडी करके कायदा मेरे बाप का ध्यान में लिया. ना राम ने किया ना रहीम ने किया, उस अयोध्या का फैसला मेरे भीमराज के संविधान ने किया. मेरे भीमराज का संविधान. फिर से वो दिन असं फिरून घ्या तुम्ही. हा असं तुमच्या इकडे फिरून घ्या. फिर से वो दिन
मध्ये सदियों से डेरा डाले बैठे मनुवादी है हट जाओ बाजू में तुम बांधे सर पे काफन अरे बच्चे बूढ़े दादी है तो कोई हमारा असो सम्राट का था यहाँ डेरा असो सम्राट का था यहाँ डेरा भाई दीपक का है ये सब तेरा फिर से वो आ जाएगा बाबासाहेबांचे लेखक महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका नागदेवीताई त्यांच्याकडून मला या फार मोठे दान मिळालेलं आहे कारण त्या माझ्याहून लहान आहेत तरी त्यांची एकूण भेट मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे जर ती राम मंदिर आपलं सॉरी बुद्ध विहारासाठी जर निघाचं काम पडलं मराचं काम पडलं माराचं काम पडलं तुम्ही माझ्यासोबत आहे की नाही आहे कोण कोण आहे माझ्यासोबत हात वर करून सांगा क्या बात है हमको हिजड़ की जिंदगी नहीं जीना जिएंगे तो शेर की तरह मरेंगे तो शेर की तरह बरोबर की नाही म्हणून गीताचा शेवट गाते लक्ष असू द्या सृष्टि का दाता ज्ञानी पहिला वो बुद्ध है मेरा गुजरा हुआ कल गुजर गया मेरा गुजरा हुआ कल गुजर गया बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया सुधर गया बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया अरे जब से बनी बुद्ध की अनुयायी प्रथमा तब से मेरा जीवन सुधर गया तब से मेरा जीवन सुधर गया खरंच माय मावल्यांनो मंगल मैत्री ठेवा सगळ्याबद्दल एकामेकाबद्दल दुश्मनी ठेवू नका एखाद्या भावानं जर गाडी घेतली तर त्याचं अभिनंदन करा त्याला चढू नका आमच्या माय बहिणीला जर राग आला त्याला चढून चढून राग होतं हरामखोरापासून कुठून पैसे आले काय माहिती त्याची गाडी तुटून पडो याचा ऍक्सिडेंट हो माझ्या घरासमोरून गाडी घेते अशी भावना ठेवा तर रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही खरंच एखाद्या शेजारच्यानं गाडी घेतली त्याला गर्वाने म्हणा अरे दादा आपल्या वस्तीत तुझ्यासारखी गाडी नव्हती त्या आपल्या वस्तीत गाडी घेतली आणि आपल्या वस्तीची शान ठेवली जेव्हा तू गाडी घेतला दादा तेव्हा गर्वाने शांती फुटते रे माझी खरंच खूप चांगले वाटते इमानदारीच्यानं दुसऱ्या दिवशी जर पेढ्याचा डब्बा घेऊन तो तुमच्या घरी यायला तर तिथे काही म्हणा म्हणा एखाद्या लाईना जाऊला एखादी देराने साडी आणली आणि मोठ्या जाऊला पाहिलं म्हणजे नवरा तिने भाड्याचा बैल आहे म्हणते बायकोली बाई 14 एप्रिलला 5000 साडी आणली माई म्हणते माझ्या नवऱ्यानं आयुष्यात 500ची नाही घेतली हरामखोरानं म्हणते असं करांना रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही पण तिला म्हणा माय सुशीला माय देरानं खूप चांगली साडी आणली ग तुझ्यासाठी माय भीमराज की बेटी दिसत होती बाई तू जेव्हा जयंतीमध्ये साडी घातली होती इमानदारीच्यानं ते जर नाही म्हणत ना तुम्हाला का ताई भीम जयंतीला मी घातली बुद्ध जयंतीला तुम्ही घालत आहे तुमच्या अंगावर पण खूप चांगली दिसत बघा तुमची किती सुंदर होती मंगल मैत्री ठेवा आपुलकी ठेवा सगळ्याबद्दल कारण जरा तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही आणि कोणाला शुभेच्छा द्या आणि तुम्हाला सुकून झोप लागल्याशिवाय राहत नाही फिर से वो नींद आ जाए मिलिंद भाऊ धराजे यांच्याकडून 1000 रुपयांची भेट आली मला फिर से वो दिन आया जाएगा की महायुद्ध हो जाएगा म्हणून म्हणायचं आहे सृष्टि का दाता ज्ञानी पहिला घर जागा अनुयायी अपसारा घर जागा अनुयायी अपसारा तिथे येते कारण तुम्ही भीमाच्या वाघिणी आहात
100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा वाघीण बनून मरा. विजण्यासारखं जगू नका, जगू तर मतासारखं. कारण विचार करा, काल मनुस्मृती सांगत होती की बाईचा नवरा मेला तर बाईनं नवऱ्यासंग सती जावं. एक दिवस जरी लग्नाला झाला तरी बाईनं नवऱ्यासंग सती जावं. कारण विधवा बाईला इथं राहण्याचा अधिकार नव्हता. मनुस्मृती सांगत होती. 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांना मनुस्मृती जाणली. मनुस्मृती सांगत होती का बाईनं नवऱ्यासंग सती जावं, विधवा बाईने इथं राहू नये. अरे मनुस्मृती सांगते की विधवा बाईने इथं राहू नये, पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान एका विधवा इंदिरा गांधीला सुद्धा या देशाचं पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाने. विचार करा तुम्ही. म्हणून म्हणतो मी का माय मावल्यांनो, कारण आम्ही नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. होता नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. उस नारी से पैदा हुए हैं भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान. कर जागा अनुयायी अब सारा, कर जागा अनुयायी अब सारा, कर जागा अनुयायी अब सारा, कर जागा अनुयायी अब सारा. अंजलि बजाएंगे पंडितों के बारा, अंजलि बजाएंगे पंडितों के बारा. फूले वो दिन आ जाएगा. पटकन लेने तो तलवार आती है. कर जागा अनुयायी सब तलवार. कर जागा अनुयायी अब सारा, कर जागा अनुयायी अब सारा. अंजलि बजाएंगे पंडितों के द्वारा. यारे दीवाना वाली रे, दीवाना वाली रे क्या बात विचार करा. सावित्रीबाई फुलेमुळे सगळ्या महिला सुशिक्षित झाल्या, हो. पण तिला भारतरत्न नाही भेटला. नाही. बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली तरी बाबासाहेब गेल्यानंतर 1956 मध्ये गेले आणि बाबासाहेबाला भारतरत्न मिळाला 1990 मध्ये. तेव्हा विपी सिंगचं सरकार होतं. तेव्हा 1990 मध्ये बाबासाहेबाला भारतरत्न मिळाला. गेल्यानंतर तुम्ही विचार करा, सावित्रीबाईला जिवंतपणे तर काय, मेल्यावर अजून भारतरत्न नाही मिळाला. बाबासाहेबाला मेल्यानंतर भारतरत्न मिळाला.